तर आपल्याला बघायचं आहे ओमचा नियम ना. व्होल्टेज हा करंटच्या समप्रमाणात असतो आणि रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. एक नोटबुक आणि सर्किट आहे, एक रेजिस्टन्स लावला आहे आणि एक काय LED लावला आहे आणि याला कनेक्ट केला आहे एका व्होल्टेज सोर्सद्वारे, बॅटरी. ठीक आहे, तर बॅटरीचं काही व्होल्टेज आहे. ठीक आहे, हा रेजिस्टन्स आहे आणि हा LED आहे. तर ओमचा नियम काय म्हणतो, व्होल्टेज हा करंटच्या समप्रमाणात, म्हणजे व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. म्हणजे व्होल्टेज जर वाढला तर करंटसुद्धा काय होईल, वाढेल ना. व्होल्टेज जर कमी झाला तर करंट काय होईल, कमी. आणि करंट हा रेजिस्टन्सच्या कसा असतो, व्यस्त प्रमाणात, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. समजते. याचा अर्थ काय झाला, म्हणजे रेजिस्टन्स जर वाढवला तर करंट कसा होईल, कमी. रेजिस्टन्स जर वाढवला तर करंट कसा होईल, कमी. तर हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. आता यासाठी आपल्याला व्हेरिएबल व्होल्टेज सोर्स लागेल, म्हणजे व्होल्टेज कमी जास्त करता आलं पाहिजे. तर तो आता व्होल्टेज तर आपलं फिक्स आहे, तर ते तर कमी जास्त आपल्याला व्हेरिएबल व्होल्टेज सोर्स तर आहे नाही. तर त्यासाठी आपण हे वापरला आहे पोटेन्शिओमीटर. याला काय म्हणते, पोटेन्शिओमीटर. हा पोटेन्शिओमीटरला आपण काय केला आहे, हा व्हेरिएबल रेजिस्टर आहे. हा काय आहे, व्हेरिएबल. म्हणजे याचा रेजिस्टन्स काय होते, कमी जास्त होते. ठीक आहे. आता मी पोटेन्शिओमीटर फिरवतो. पोटेन्शिओमीटर मी फिरवला, वाढला. पोटेन्शिओमीटर फिरवला तर हा कमी जास्त होऊन राहिला. ठीक आहे, हा तसा व्हेरिएबल रेजिस्टरच आहे. ठीक आहे. आता या .67 आला आता. ठीक आहे, 6.6 राऊंड फिगर 6.6 वोल्ट घेऊ. करंट मोजू परत. करंट हो, बघा किती आला करंट, 45 मिली एम्पियर जवळपास. 45 मिली एम्पियर. समजलं. आता हे बघा, तुम्ही रीडिंग ऑब्झर्वेशन करा. रीडिंगचं ऑब्झर्वेशन करा. पहिले व्होल्टेज किती होता, 1.62. करंट 0.07 एम्पियर होता. मग व्होल्टेज धीरे धीरे वाढवला, करंट वाढायला लागला. 2.34 झाला, 4.77 मिली एम्पियर झाला, 6.6 वोल्ट झाला, तर 45 मिली एम्पियर झाला. याचा अर्थ व्होल्टेज जर वाढला तर करंट काय होऊन राहिला आहे, वाढून राहिला आहे. म्हणजे करंट आणि व्होल्टेज याच्यामध्ये कोणता संपर्क आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. व्होल्टेज वाढलं तर करंट काय होईल, वाढेल. आणि याच्या अगोदर आपण सिरीज पॅरलचं जे हे केलं होतं प्रॅक्टिकल, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जसा रेजिस्टन्स वाढवला तर तसा करंट काय होतो, कमी होतो. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की या स्टेजला आपल्याकडे करंट चालला आहे. जेव्हा 6.6 वोल्ट आहे तर आपल्याकडे करंट चालला आहे 45 मिली एम्पियर चालला आहे. आता या स्टेजला आपण एखादा रेजिस्टन्स ॲड केला, समजा रेजिस्टन्स काय केला, ॲड केला, याच्यामध्ये सिरीजमध्ये टाकला याला, तर करंट तेवढाच राहील का? आता आपण याच्यात एक रेजिस्टन्स ॲड करू. ठीक आहे.
आता बघा, आता मी याच्या दरम्यान करंट मोजतो, ठीक आहे, की 45 आहे का कमी आहे. एक रेजिस्टन्स आपण सिरीजमध्ये ॲड केला, एक रेजिस्टन्स जेव्हा सिरीजमध्ये ॲड केला तर इथे आपल्याला दिसत आहे बघा, करंट किती आला, 20.4. याचा अर्थ जर रेजिस्टन्स जर वाढवला तर करंट काय होऊन राहिला आहे, कमी होऊन राहिला आहे. तर हाच आहे ओम्स लॉ. ओम्स लॉमध्ये तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, व्होल्टेज हा करंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि करंट हा रेजिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. समजला.